नमस्कार. राज्यातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून डिसेंबरचा जो हप्ता आहे हा कधी जमा होणार या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी जो मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयासंदर्भातली ही माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दिव्यांग बांधव असतील, इतर लाभार्थी असतील, या योजनेमधील विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून जी काही माहिती जारी करण्यात येते, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या योजना यांच्यासाठी लागू करण्यात येतात, वेगवेगळे जे निर्णय घेतले जातात त्या संदर्भातली माहिती आपण पाहत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नक्कीच फायदा होईल तुम्हाला ही माहिती जाणून घेण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया डिसेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. तर या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसेल, हप्ता वाटप होण्यापूर्वी पोर्टलवरती अशा पद्धतीचा एक मेसेज येतो आणि ज्या मेसेजच्या माध्यमातून सांगण्यात येतं की लाभार्थ्यांना कधीपासून हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येईल. आणि ज्या दिवशी हप्ता वितरण होणार आहे त्या दिवशी जे ऑफिशियल साईट आहे, जे पोर्टल आहे, हे पोर्टल तुम्हाला पोर्टल जे आहे ते बंद पाहण्यास मिळेल. कारण त्या ठिकाणी लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असते, म्हणजेच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू असते. तर लाभार्थ्यांना हा मेसेज पोर्टलवर पाहण्यास मिळाल्याशिवाय हप्ता जो आहे तो वितरित होणार नाही. या ठिकाणी पाहू शकता, जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो वितरित होण्यासाठी देखील अशा पद्धतीचा एक मेसेज आलेला होता. आणि या मेसेजमध्ये सांगण्यात आलेलं होतं की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पासून दुपारी 2 वाजल्यापासून ते 18 नोव्हेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्या कारणाने पोर्टल जे आहे ते सदर कालावधीत सक्रिय राहणार नाही, म्हणजे ठिकाणी बंद असणार आहे हे पोर्टल. आता हा मेसेज होता नोव्हेंबर महिन्याचा, पण या नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा गोंधळ पाहण्यास मिळाला. अगोदर 18 तारीख दिली, पुन्हा 19 तारीख दिली आणि प्रत्यक्षात पैसे जे आहेत ते 20 तारखेपासून काही लाभार्थ्यांना आले, काही लाभार्थ्यांना 22 तारखेला देखील पैसे आलेले आहेत. तर या संपूर्ण गोंधळ मागच्या महिन्यामध्ये झालेला आहे. आता या महिन्यामध्ये पुन्हा हाच गोंधळ आपल्याला पाहण्यास मिळत आहे, कारण राज्य सरकारकडून आणखीनही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की राज्य सरकारकडून शासन निर्णय आल्याशिवाय हप्ता जो आहे तो वितरित होत नाही. आणि हप्ता वितरित होण्यासाठी राज्य सरकारकडून शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. तर हाच शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जारी केला गेला नाही. परंतु पहा, प्रत्येक महिन्यामध्ये शासन निर्णय काढण्याची गरज नाही अशी आता लाभार्थ्यांची मागणी आहे. लाभार्थ्यांकडून मागणी सरकारकडे केली जात आहे की कृपया करून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये या GR साठी वाट पाहायला लावू नका. पैसे वाटपासाठी बिना शासन निर्णयाचा जो निधी आहे तो तुम्ही वितरित करा. कारण असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. पहा, शासन निर्णय न येता थेट पैसे जमा होतील का? तर व्हायला पाहिजेत. कारण शासन निर्णय येण्यापूर्वी, म्हणजे शासन निर्णयामध्ये जी रक्कम असते हप्ता वितरणासाठी, ही जी रक्कम असते ती वार्षिक रक्कम एकाच वेळी मंजूर केली जाते. जे अधिवेशन असतं, जो अर्थसंकल्प सादर केला जातो, अर्थसंकल्पामध्ये एक ठराविक रक्कम प्रत्येक योजनेसाठी मंजूर केली जाते आणि याच रकमेतून प्रत्येक महिन्याचा जो हप्ता असतो तो वितरित केला जातो. मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील अर्थसंकल्पामध्ये एक ठराविक रक्कम जी आहे ती मंजूर केलेली असेल. त्याचबरोबर पहा, आता आपण पाहिलेलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी दरम्यान 700 कोटींची रक्कम तिथं मंजूर केलेली आहे. 700 कोटींची रक्कम दिलेली आहे आणि ही रक्कम प्रत्येक महिन्याला वितरित केली जाते. तर प्रत्येक महिन्याला जर अगोदरच हा शासन निर्णय म्हणजे रक्कम मंजूर झालेली असेल, निधी मंजूर झाले असेल, तर प्रत्येक महिन्याला पुन्हा या निधीमधून थोडा निधी काढायचा, तो निधी मंजूर करायचा आणि परत लाभार्थ्यांना म्हणजे पोर्टलवर मेसेज द्यायचा, त्यानंतर प्रोसेस सुरू करायची. ही संपूर्ण किचकट बाब आहे, गोंधळाची बाब आहे. त्याचबरोबर यामुळे जे निराधार बांधव आहेत त्यांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला
तेच रडगाणं त्यांच्या पुढे उपस्थित होत आहे. त्यांना तेच प्रोसेस पुन्हा पुन्हा पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कृपया करून सरकारला आता मागणी आहे, लाभार्थ्यांची असो किंवा इतर ज्या सामाजिक संस्था असतील किंवा इतर लाभार्थी असतील या सर्वांची एक मागणी आहे की सरकारने कृपया करून आता GRची प्रोसेस बंद करून थेट शासन निर्णय न काढता थेट रक्कम जी आहे ती लाभाची रक्कम प्रत्येक महिन्याचं जे पेन्शन आहे, प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशी मागणी केली जात आहे. आणि ही मागणी नक्कीच योग्य आहे, नक्कीच ही मागणी रास्त आहे. या मागणीचा विचार करून सरकारने आता GRची प्रोसेस बंद करून थेट पैसे जमा केले पाहिजेत. ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये पैसे आले नव्हते 2,500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना, त्यांना नोव्हेंबरचे 2,500 आणि डिसेंबरचे 2,500 5,000 रुपये जमा करायला पाहिजेत. त्याचबरोबर ज्या म्हणजे ज्या विधवा महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील त्यांना नियमितपणे 1,500चा हप्ता जर जमा झाला नसेल तर तो हप्ता या महिन्यामध्ये जमा केला पाहिजे. मागच्या हप्त्यासह फक्त चालू महिन्याचा हप्ता न जमा करता मागचे जे थकीत हप्ते आहेत ते देखील जमा केले पाहिजेत. आता नेमका हा रक्कम किंवा हा हप्ता कधी जमा होईल तर आता या 2-4 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला खुशखबर पाहण्यास मिळणार आहे. अशा प्रकारचा मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर आपल्याला पैसे मिळून जातील. पण सरकारकडून त्या अगोदर शासन निर्णय निर्गमित होईल आणि शासन निर्णय आल्याच्या नंतर ही मेसेज पाहण्यास मिळेल. शासन निर्णय आणखीन आलेला नाही. बिना शासन निर्णय रक्कम मिळायला पाहिजे, बिना शासन निर्णय हा मेसेज यायला पाहिजे आणि त्यानंतर पैसे प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजेत अशी मागणी सर्व दिव्यांग बांधव, सर्व निराधार बांधव यांची आहे. आणि ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. ही मागणी खरंच खूप चांगली आहे. डिसेंबरचा हप्ता आता 30 तारखेपर्यंत जमा होईल अशी शक्यता आहे. 30 तारखेच्या अगोदर हा हप्ता खात्यामध्ये यायला पाहिजे. जर 30 तारखेच्या नंतर हा हप्ता आला तर नक्कीच जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र सरकारने दिला पाहिजे. पाहू आता कधीपर्यंत प्रोसेस सुरू होते, कधीपर्यंत हा हप्ता वितरित केला जातो.